ही आहे IPS अधिकारी पूर्वा चौधरी, जी 2024च्या UPSC परीक्षेत पास झाली आणि IPS अधिकारी बनली. पूर्वा चौधरीची चर्चा तिच्या सोशल मीडियावरच्या फोटोंमुळे अधूनमधून होत असते. त्याच फोटो आणि ग्लॅमरमुळे ती अडचणीत सुद्धा आली होती. राजस्थानच्या पूर्वा चौधरी हिने 2024च्या UPSC परीक्षेत 533वा रँक मिळवून अप्रतिम कामगिरी केली होती. तिला एकूण 936 गुण मिळाले होते. त्या आधारे तिला IPS होता आलं, पण ती OBC कॅटेगरीमधून IPS झाल्याने तिच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं होतं. काही लोकांनी तिच्या वडिलांच्या RAS अधिकारी म्हणजेच राजस्थान प्रशासकीय सेवेत असलेल्या दर्जाबद्दल आणि तिच्या कथित आर्थिक परिस्थितीबद्दल प्रश्न उपस्थित केले होते, ज्यामुळे पूर्वा चौधरीच्या यशाबाबत साशंकता आणि वाद निर्माण झाल्याचं दिसून आलं. पूर्वा चौधरीच्या OBC नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्राबाबत वाद सुरू झाला होता. काही नेटकऱ्यांनी दावा केला होता की पूर्वाचे वडील ओमप्रकाश सहारन हे राजस्थान प्रशासकीय सेवेत वरिष्ठ अधिकारी असताना तिला नॉन क्रिमिलियर श्रेणीचे फायदे मिळू नयेत. वाद एवढ्यावरच थांबला नाही. काही लोकांनी पूर्वाच्या फोटोमध्ये दिसणाऱ्या महागड्या हँडबॅग्स आणि कारचा हवाला देत तिच्या आर्थिक परिस्थितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. तिच्या फोटोंमध्ये ती परदेशातही आलिशान ठिकाणी दौरे करत असताना दिसले. त्यावरूनच अधूनमधून तिच्या सोशल मीडियावरच्या फोटोंवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातं आणि तिची चर्चा होत असते. सधन कुटुंबातील मुलं आरक्षणाचा गैरवापर करत असून गरजूंना त्याच्या हक्कापासून वंचित ठेवत आहेत असा आरोपही सोशल मीडियावरच्या नेटकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात करण्यात येत असतो. या दाव्यांमुळे इंटरनेटवर मोठा वाद निर्माण झाला. राजस्थान प्रशासकीय सेवेत अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असलेले पूर्वाचे वडील ओमप्रकाश सहारन हे सध्या कोटपुतली येथे रुजू आहेत. पूर्वाचं यश हे तिच्या वर्षानुवर्ष केलेल्या कठोर परिश्रम, शिस्त आणि समर्पणातून मिळालेलं आहे असं त्यांनी या वादावर सांगितलं होतं. पण सोशल मीडियावर वाद निर्माण झाल्यामुळे कुटुंबाला भूमिका स्पष्ट करावी लागली आणि तिचे वडील म्हणाले होते की इंटरनेटवर पसरवले जाणारे आरोप नियमांबद्दल अपूर्ण माहितीवर आधारित आहेत. या आरोपांमध्ये कोणतेही तथ्य नाही. गोष्टी पूर्णपणे निराधार आहेत. ओमप्रकाश सहारन यांच्या मते OBC नॉन क्रिमिलियर नियम स्पष्ट आहे. जर एखादी व्यक्ती 40 वर्षाच्या आधी थेट भरतीद्वारे वर्ग 1 किंवा गट अ सेवेत सामील झाली तर त्यांच्या कुटुंबियाला OBC नॉन क्रिमिनलचे फायदे मिळत नाहीत आणि ते 44व्या वर्षी IAS अधिकारी झालेत. त्यामुळे पूर्वाची नियुक्ती पूर्णपणे नियमांमध्ये येत आहे असं मत त्यांनी तेव्हा मांडलं होतं. तसेच सोशल मीडियावर जाणीवपूर्वक तिला ट्रोल केलं जात आहे आणि चुकीची माहिती दिली जात असल्याचा आरोपही करण्यात आला होता. या संपूर्ण वादामुळे पुन्हा एकदा UPSCच्या निवड प्रक्रिया आणि आरक्षण प्रणालीबद्दल राष्ट्रीय चर्चेला उधाण अधूनमधून येतं. तसंच आलंय. अलीकडच्या काळात OBC, EWS आणि PWD कोट्याच्या गैरवापराबद्दलची असंख्य प्रकरणं समोर आली आहेत. महाराष्ट्रातही पूजा खेडकर प्रकरण चर्चेत आलं होतं, ज्यात वडील मोठे अधिकारी असताना कधी OBC आरक्षण, कधी अपंगत्वाचं सर्टिफिकेट या माध्यमातून वेगवेगळ्या क्लुप्त्या लढवून पूजा खेडकरने परीक्षा दिल्याचं समोर आलं होतं. अशीच अनेक प्रकरणं अधूनमधून चर्चेत येतात, ज्याला सोशल मीडिया हे महत्त्वाचं कारण मानलं जातं. कारण काही कारणास्तव हे अधिकारी सोशल मीडियावर व्हायरल होतात, फोटोंमुळे चर्चेत येतात आणि त्यानंतर त्यांच्या कौटुंबिक पार्श्वभूमीची तपासणी करून काही ना काही वाद निर्माण होतो. तसंच काहीसं पूर्वा चौधरी बाबतही घडलं होतं. आता यात काही तथ्य आहे का किंवा ही केवळ आरोप आहेत आणि अधूनमधून ही चर्चा नेहमी का होते ते समोर येणं आवश्यक मानलं जाते. आणि एकूणच ही जी चर्चा आहे याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा. लोकमतचं YouTube चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब देखील करा.